हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझ्या चॅनलवरती, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र सगळ्यांना. काय चाललं मग? झालं का तुमचं चहा नाश्ता वगैरे? नक्कीच सांगा. झाली माझी आज कामं लवकर झाली होती. 9:30 वाजताच कामं झाली होती. 9 साडेनऊलाच कामं झाली. मग मोठ्या मुलाला आली ट्युशनला सोडून. काय बाळा नको लावायला मी चालू. रात्रीपासून माझं खूप पोट दुखतंय. बोल बाबा काय सांगू. दुखतंय पोट. ते असं वाटतं ऑपरेशनचं आहे म्हणून दुखतंय वाटतं असं वाटायला लागलंय. तर आता सगळी कामं आवरली. 1-2 रील्स बनवल्या. लाईव्ह चालू होते थोडा वेळ. आणि चला म्हटलं छोटासा एक व्हिडिओ टाकावं म्हटलं वेळ भेटला तर. आता परत सोडायला जायचं संभावला, परत शाळेत सोडायला जायचं. मग परत 2:50ला आणायला जायचं. आज शनिवार आहे तर लवकर शाळा सुटणार आहे. तर तुमचं काय चाललंय नक्कीच सांगा बरं का. बोर तर नाही होत आहे एवढी. मला बोर करून टाकते. कशी हसते बघितलं का. तर माझ्या सगळ्या भावांचं, सगळ्या बहिणींचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा, सगळ्यांनी साथ द्या. बरेच जण सगळ्यांना तुम्हाला खरं सांगायचं म्हटल्यावरती बरेच जण म्हणजे लाईव्ह येतात आणि बरेच जण धमके देतात की चॅनल बंद करून टाकू आम्ही. काही कारण नसतं ना बरं का. काहीच कारण नाव घेत नाही आता तुम्हाला कुणाचं बरं का. परत जर आलं तर मी नाव नक्कीच घेईन. कारण की मी कुणाला घाबरत नाही. कारण की मी कुणाचं वाईट केलं नाही. दादानो, मित्रांनो, माझ्या सगळ्या बहिणीनो आणि माझ्या यूट्यूब फॅमिली तुम्हाला सगळ्यांना सांगते मी कुणाचंच वाईट केलं नाही. चॅनल ओपन केलं आहे. चॅनल ओपन केल्याचं कुणाला काही बोलायचं, काही बोलायचं प्रश्न येत नाही. फक्त एवढंच वाईट बोलतात, वाईट कमेंट आलं त्याला प्रत्युत्तर द्यावं लागतं. वाईट एकदम घाण कमेंट येतात त्यांना प्रत्युत्तर द्यावं लागतं. केव्हा केव्हा तर मी दुर्लक्ष पण करते त्यांच्याकडून बरं का. तर मला अशा कमेंट येतात आल्यात की तुमचं चॅनल आम्ही बंद करू, आमचं शाप आहे तुम्हाला. तर तुम्हाला काय वाटतं सांगा. कोणीतरी येणार डायरेक्ट आणि म्हणणार ए पडशील खाली, परत टाकशील खाली, टाकशील का परत. माझी एवढी चिडचिड होते ना तुम्हाला सांगू. लय म्हणजे लय डोकं सनकते माझं. कारण की काही कारण नसताना ए आवाज बंद कर, घेते, शांत बस, शांत, आवाज बंद. ही ना एवढी त्रास देते ना दिवसभर काय विचारायचं नाही. 10 वेळा तो बेल्ट खाली फेकते आणि 10 वेळा मागते माझ्याकडं. 10 वेळा खाली फेकते बघितलं का. 10 वेळा तर केसांचं बेल्ट आहे ना, हेअर बेल्ट खाली फेकते 10 वेळा मागते. तर कोणीतरी येतं डायरेक्ट कमेंट करते. डायरेक्ट कमेंट करून काय म्हणते, मी तुझा चॅनल बंद करून टाकणार, हा माझा शाप आहे तुला. हे चुकीचं आहे ना मित्रांनो. तुम्ही सांगा तुम्हाला कुठपत योग्य वाटते. कारण की ज्या समोरच्या व्यक्तीला आपण एक शब्द बोलत नाही, काही नाही, ती जर डायरेक्ट येऊन म्हणते की मी तुझा शाप देतो की तुझं चॅनल बंद करून टाकणार, आणि त्याला सपोर्ट करायला दुसरी व्यक्ती येते परत, म्हणजे दोघं तिघं जण मिळून येतात बरं का. असं बोला. मग काय मिळतं तुम्हाला ते सांगा. आणि माझं चॅनल बंद करून तुम्हाला काय मिळणार आहे. मी खूप कष्ट केलेत चॅनलसाठी, खूप मेहनत घेतली आहे. माझ्या एवढं 1-1.5 महिन्याच्या लेकराला घेऊन मी चॅनलची मेहनत केली आहे. तुम्हाला कोणाला बंदी आणायच्या माझ्या चॅनलला बिंदास आणू शकता. मी तुमच्या कोणाचे 5 पैसेच खाली नाही. तुम्ही सांगा ना फक्त की तुमच्याकडं यूट्यूबवरती कोणाला पैसे मागितले, कोणाला मदत मागितली, कोणाला काय मागितले, किंवा माझी पोरं उपाशी आहेत, माझ्या मुलाला काय नाही खायला प्यायला द्या मला पैसे म्हटलं का कधी कुणाला नाही ना. तुमचं कुणाचं काय अधिकार डायरेक्ट येऊन की शाप द्यायचं, तुमचं चॅनल बंद करून टाकू. कुणालाच अधिकार नाही. तुम्ही सांगा यूट्यूब फॅमिली, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा. अधिकार आहे का कुणाला असं बोलण्याचं की डायरेक्ट येणार आणि बोलणार तुमचं चॅनल बंद करून टाकू म्हणून. हा माझा शापच आहे. आणि मी आणि परत वरनं कमेंट करा तुम्ही बोलतो ना तर खरं होतं. माझं चॅनल बंद करून माझ्या पोरांना किंवा मला आणायचं असेल ना रस्त्यावर. आतापर्यंत काय माझ्या मिस्टरच कमवत आहेत. आतापर्यंत आम्ही त्यांच्या जीवाबरोबर 2-2 रूमचं भाडं, खाणं पिणं दोन्ही साईडचं सगळं बरं का. माझं चॅनल तर अजून नवीन नाही झालं आहे. पण बोलण्याची एक हे असते, पद्धत असते लोकांची, कसं बोलावं, काय बोलावं. लहान लेकरू आहे माझं, 1.5 वर्षाचं लेकरू आहे. 1 9 वर्षाचा मुलगा आहे, 1.5 वर्षाचं लेकरू आहे. तुम्ही कोण जवळच्यात लांबच्यात मला माहीत नाही. कुठल्या तरी चांगल्या माणसाचं DP लावतात, कुठल्या तरी चांगल्या माणसाचं ID टाकता आणि त्याच्या नावाने बदनामी करतात का.
का करायचं? महापुरुषांच्या नावाची बदनामी का करता तुम्ही? एवढं सांगा. ती DP घेऊन येतात, तो चॅनल घेऊन येतात, फेक ID घेऊन येतात आणि बोलतात की आम्ही तुझ्या चॅनलला बंदी आणू, तुझं चॅनल चालू देणार नाही, तुला शाप देतो. मला माहिती कावळ्याच्या शब्दने काय बोलत नाही. मी स्वतःच्या कष्टाने खाते. मोबाईलमध्ये बॅलन्स टाकायचं, एवढा मेहनत करायची, एका व्हिडिओला अर्धा पाऊण तास 1-2 तास घालवायचे. मुलाला घेऊन सगळ्या गोष्टी हँडल करायच्या. माझे मिस्टर इथं नाही, मी दोन्ही मुलाला घेऊन इथं सांभाळते गावा ठिकाणी सगळ्या गोष्टी. मी स्वतःच्या कष्टाने करून खाते. तर तुम्हाला कोणाला बघवत नाही आहे का? वाईट कमेंट करतात. तुम्हाला काय मिळतं ते सांगा की. काय मिळतं सांगा. आणि काय मिळणार आहे मला? माझ्या मुलाला रस्त्यावर तुम्हाला काय मिळणार आहे? तुमचं सुखासुखी आयुष्य जाईल का दुसऱ्याला त्रास देऊन? ते महापुरुष होऊन गेले ना, त्यांच्या नकाचे पण सर नाही कुणाला. पण का मग त्यांचे ID लावून यायचं, त्यांची DP लावून यायचं? मध्ये पण आले होते. मध्ये पण एक जण आला होता, शिवाजी महाराजांचा DP ठेवून आला होता. एवढा घाण बोलत होता, एवढा घाण बोलत होता विचारू नका. शिवाजी महाराजांना पण शिव्या होत होता. डायरेक्ट त्यांना पण शिव्या होत होता. शिवाजी महाराजांचा DP ठेवलेला, शिवाजी महाराजांचा टायटल टाकलेला आणि त्यांना पण शिव्या होत होता शिवाजी महाराजांना. आणि सगळ्या जय भीमवाल्यांना शिव्या होतो, सगळ्या शिवाजी महाराजांना शिव्या. का फेक ID नाही येतात तुम्ही? काय येतं ते सांगा की. आणि मी कुणाला घाबरत नाही. मी कुणाच्या बापाचं काही खाल्लं नाही. मी 5-50 कुणाचे खाल्ले नाही. मी काय चटणी मीठ खाऊन माझ्या मुलाला मी घरी सुखी. आणि डायरेक्ट चॅनलला येऊन धमके देता, मी ह्याला मारून टाकेन, त्याला मारून टाकेन. उद्या जर माझ्या मुलाला किंवा माझ्या केसाला धक्का लागला तर मी सोशल मीडियावर आहे तुम्हाला. म्हणून मी माझ्या भावांना, माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी अगोदरच कानावर टाकून ठेवलं आहे. तर तुम्ही ॲक्शन घ्यायची. मी कुणाचं काहीच वाईट केलं नाही आतापर्यंत, बरं का. 1 रुपया कुणाचं डुबवलं नाही. मी जिथे राहते तिथं सगळ्यांना माहिती आहे कसं माझा स्वभाव आहे. आणि मला बिनकामाचं का त्रास देता? माझा नवरा तिथं मरीमर मरतोय कंपनीमध्ये रात्रंदिवस. कंपनीमध्ये रात्रंदिवस नाईट फर्स्ट सेकंड परत फर्स्ट सगळ्या ड्युट्या करतोय. 4-4, 5-5 ड्युट्या करतोय टायमाला. आणि आम्हाला इकडं हे करतोय. तुम्ही देता का? तुम्ही आम्हाला बोलत तुम्ही देता का? नाही ना. मग तुमचं बोलण्याचा अधिकार काय? डायरेक्ट येणार, कुठल्या तरी महापुरुषाची ID लावून येणार, कुठल्या तरी महापुरुषाचा DP ठेवून येणार आणि डायरेक्ट आम्हाला हे देणार का? कितपत योग्य आहे तुम्ही सांगा. माझ्या यूट्यूब फॅमिली, माझ्या मित्रांनो, माझ्या बहिणींनो, तुम्ही सांगा कितपत योग्य आहे? काही कारण नसताना तुम्ही एखाद्या महापुरुषाचं DP लावता, एखाद्या महापुरुषाचं चॅनलला नाव टाकताय आणि डायरेक्ट येऊन आम्हाला शाप देताय की तुझं चॅनल बंद करून टाकेन, तुला मी शाप देतो, तुझं चांगलं होणार नाही. आणि परत आम्हालाच उलटं बोलतात की तुम्ही आमच्या समाजाला शिव्या घालता. कोणी पण बघावं, कोणीही बघावं, कुठलीही माझ्या चॅनलवर कुणीही जाऊन बघावं. काही तुम्हाला काही चुकीचं दिसतंय का ते सांगा फक्त. तुम्हाला काही बोलायचं कुणाचा अधिकार का? तुम्ही असं करता का? एखाद्या महापुरुषांना ही देता, त्यांच्या नावाची बदनामी का करता ते सांगा. मला एवढं म्हणायचं माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, माझं चॅनल बंद पाडायला निघालेत ना, पाडू द्या. मला काय, मी काय त्या चॅनलवरतीच नाही आहे. तुम्हाला सांगते, मी काही चॅनलवरतीच नाही. चला म्हटलं घरी बसले काहीतरी आपल्या मुलांसाठी, आई मुलांसाठी झटत असते की आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काहीतरी घरी बसलं, चला आपलं काहीतरी होतं आहे, चालू करूया. मी काय चॅनलच्या जीवावर नाही आहे मित्रांनो. पण का चॅनल ओपन केल्यानंतर तुम्ही कुठलं काय कारण नसेल कुठल्या पण दुश्मनीगिरी करता का? म्हणजे मला मारून टाकायचं हे काय तुमचं काय संबंध? डायरेक्ट मारून टाकायचं काय? मारून टाकायचा संबंध ते तरी सांगा. माझ्या जर केसाने किंवा माझ्या मुलाच्या जर केसाने मी जर माझं कमी झालं, माझी पोरं जर उघड्या पडली तर मी कोणाचं चांगलं होणार नाही. मी आधीच सांगते. माझं केवढंसं लहान लेकरू आहे तर तुम्ही बघा सगळ्यांनी. हा बघा, हा एवढंसं लहान लेकरू आहे माझं. हा एक छोटा लेकरू आहे आणि एक शाळेत गेलं आहे, ट्युशनला पाठवलं आहे, तर शाळेत जाईल तो. काय मिळतं कुणाला असं बोलून? आणि डायरेक्ट येऊन स्वतः काही गरज नसताना, काहीच आमची चुकी नसताना डायरेक्ट येऊन तुम्हीच बोला ना मला. तुम्हीच उलटं बोलणार आणि तुम्हीच आम्हाला उलटं परत चोराच्या उलट्याच बोंबा का? त्यांना वाटत असेल आम्ही धमक्या देऊ येऊन ही घाबरत. मी दोन्ही महापुरुषांना एवढं मानते ना की देवापेक्षा पण कमी मानत नाही, देवापेक्षा पण जास्त मानते. एवढं 2 महापुरुषांना, त्यांना कोणी बोललं तरी मला काहीच सहन होत नाही. मी सगळ्यांचं सरसकट हे असते व्हिडिओ असतात.
आणि मला कोणी दाबण्याचा प्रयत्न करू नका. मी तुम्हाला आधीच सांगते, सत्य आहे. माझा आवाज दाबण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे. आणि ह्या माझं तर कमी जास्त ना ह्या 2 लेकरांचा शाप लागतील ज्यांनी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत तरी. लक्षात ठेवा. असे किती जण आले आणि किती जण गेले. कुणाच्याही बापाला मी निवांत देत नाही. कोण कसं आहे कोण कसं नाही हे वेळ आल्यावर मी सोशल मीडियावर पण दाखवायला कमी करणार नाही. मी शांत आहे, मला शांतच राहू द्या. आणि काही कारण नसताना आमच्या मागं हात धरून लागायचं नाही कुणीही. तुम्हाला कितपत योग्य वाटतं ते सांगा फक्त मित्रांनो मला, की हे चुकीचं आहे की योग्य आहे. डायरेक्ट यायचं आणि डायरेक्ट येऊन डायरेक्ट कमेंट टाकायची की तुझं चॅनल बंद करेन, हा माझा शाप आहे, आम्ही इथं मारून टाकू तिथं मारून. हे कितपत योग्य आहे सांगा. कितपत योग्य आहे. त्याला दुसरा एक सपोर्ट देतो आहे अजून. मी स्क्रीनशॉट मारून ठेवला आहे. वेळ आली ना फक्त त्यांनी मला येऊन परत काय बोलावं. वेळ आली तर मी स्क्रीनशॉट यायला टाकणार आहे यूट्यूबला. आणि सगळ्यांनी माझी लाईव्ह बघावी. लाईव्हमध्ये कुणाचं काय नाव आहे का काही बघावं. काय कारण माझ्या चॅनलला त्या नापाजी घालण्याचं. तुम्हाला कोणाला करायचं ना बिंदास करा. होत असेल तर बिंदास करा. माझ्या देवाने हलवून हात 2 पाय दिल्याने 2 मुलं आहेत माझी, कुठं पण कष्ट करून खातील. पण कुणाचं ते वाईट आहोत तुमचं नका एवढे. काय तुम्ही जेव्हा दुसऱ्याचं वाईट करत असं ना तेव्हा तुमचं पण कुठं वाईट होत असतं. लक्षात ठेवा. तुम्ही जर चांगलं केलं तर तुमचं पण चांगलं होईल. काय कारण नसेल तुम्हाला, म्हणजे तुम्हाला 4 गोष्टी चांगल्या बोलता येत नाही तर वाईट बोलता का येऊन. फेक आय डीने येऊन फेक आय डी घेऊन काढतात. आणि तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही ओरिजिनल आय डीने बोला ना. मला माझ्या समोर या आणि बोला. मी कुणालाही घाबरत नाही, कारण की मी चुकी करतच नाही. मेन म्हणजे चुकलेच नाही. आणि कुणाला लुबाडलं नाही, कुणाला फसवलं नाही, कुणाचं 5 पानच खाल्लं नाही, कुणाच्या दरवाज्यात माझ्या मुलाला टाकलं नाही. मी स्वतः कष्ट करते. मी स्वतः माझ्या मुलांना माझं जीवाचं रान करते. जी मुलांना माझ्या फिरवते. माझी 1 महिन्याची मुलगी असताना बसतं मी. ऊन नाही, पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही. मागच्या कमेंटमध्ये व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं. हां रडायला येतं माझ्या अक्षरशः रडायला. मी माझ्या 2 मुलांना घेऊन हातात पिशवी, भाजीची पिशवी, किराणा, सिलेंडरपासून सगळ्यापासून मी माझ्या घरात. तुम्हाला माहिती आहे व्यवहार संसार प्रपंच असला म्हणजे किती असतं, अवघड असतं. सगळ्या गोष्टी हँडल करते मी माझ्या 2 मुलांना घेऊन. लोकांना असं सिंगल चालताय का चालायला होत नाही. आणि माझं चांगलं बघवत नाही का तुम्हाला जर माझ्या चॅनल बंद करायचे ना बिंदाचा ना. पण मी काय चुकले ना हे सांगा फक्त. आणि तुम्हाला कोणाला काय बोलले फक्त एवढंच. वाईट कमेंट येतं. मी आत्ता पण स्वतःहून तर कोणाला काय बोलले नाही, दुखवलं नाही. बिनकामाचं वाईट कमेंट आल्या, बिनकामाच्या असल्या वाईट कमेंट असल्या कमेंट की तेव्हा माझी ही मुलगी 7-8 महिन्याची होती तेव्हा पण त्या मुलीला सोडलं नाही आहे काही नाराधमाने. त्यावेळी मी व्हिडिओ टाकणार नाही बरं का. काही नाराधमाने माझ्या 7 महिन्याच्या 8 महिन्याच्या मुलीला पण वाईट कमेंट आलेत. लाज वाटते तर पप्पा करता येत नाही असल्या मुलीचा आवाज दाबून टाका असं मला म्हटलेत. ते सांगा तुम्ही कितपत योग्य आहे. 7 महिन्याच्या मुलीचा आवाज दाबून टाका. कारण की मी जेव्हा लाईव्ह चालू होती तेव्हा मस्ती करायची इकडून तिकडून. तेव्हा सगळेजण म्हणायचे 2-3 जण म्हणले गप तुझा आवाज दाबून टाका म्हणून. आवाज दाबून टाकायसाठी जन्माला घातले का मी ते सांगा फक्त. हां काय बोलावं काय नाही हे आहे का. मध्ये माझ्या मोठ्या मुलाला तसं आलेली कमेंट. माझा मोठा मुल मी काम करते 2 कमेंट वाचते त्याने. तेव्हा त्याला एका व्यक्तीने हे केले. माझा मुलगा जेवणाच्या ताटावरती होता, रडत होता. त्याचा बाप बीप काढला. तुम्हाला कुणी दिला एवढा अधिकार एवढ्या लहान मुलांना बोलायचं. तुम्ही घ्याल का कुणी तुम्हाला तुमच्या मुलांना जर कुणी बोललं किंवा तुम्हाला कोण बोललं तर तुम्ही घ्याल का घरी जाऊन माराल की त्याला. हां मी एक आई आहे, मी कितपत गप्प बसणार आहे सांगा. तरी पण मी आपले जाऊ दे वाईट कमेंट करून लक्ष करायचं का म्हणून कशासाठी घ्यायचं. हां आम्ही खातो पितो आमच्या घरी जातो 4 भिंतीच्या बाहेर जात नाही काय नाही. तुम्हाला त्रास द्यायचा अधिकार दिला कुणी ते सांगा फक्त. तर मित्रांनो तुम्हाला कितपत योग्य वाटते की तुम्ही नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. की डायरेक्ट येऊन जर असं कोण बोलत असेल की तुमच्या चॅनलला आम्ही चॅनल बंद करून टाकू, हा आमचा शाप आहे असं आहे तसं आहे आणि हे असले वाईट कमेंट येतात तर तुम्ही सांगा कितपत योग्य आहे त्याचं. तुम्हाला सांगा तुम्हाला कितपत योग्य वाटतं ते नक्कीच सांगा मला कमेंट करून. चला बाय बाय भेटू परत. नक्कीच सगळ्यांनी व्हिडिओ बघा पूर्ण माझा.